Next point is link representation of graph. Okay. Previous lecture we have studied the graph representation using the adjacency matrix, means using the array. Okay. So in this lecture we are going to see how the link representation of a graph is used. Okay. So first consider the graph, means we are creating a graph using the linked list. First consider this graph, then how this graph is represented in main memory using the linked list. Suppose this is a one graph with node A, B, C, D and E, and these are the direction, means this is a directed graph. ओके. सपोज हा ग्राफ आहे, तर हा आपण ऍडजेसन्सी मॅट्रिक्स ने बघितलाय की हाऊ इट विल बी स्टोर इन मेन मेमरी युजिंग द 2 डायमेन्शनल अरे. ओके. नाउ हाच ग्राफ मेन मेमरी मध्ये कोणत्या वेनी सेव्ह होईल. ओके. सो स्टार्टिंगला काय करायचं, तुमचा एक ग्राफ तुम्ही मॅन्युअली ड्रॉ करणार, देन त्याच्यामध्ये किती नोड्स आहेत आणि एक ऍडजेसन्सी लिस्ट जी आहे ती तुम्ही फर्स्ट क्रिएट करणार. ऍडजेसन्सी लिस्ट. ओके. तर नोड किती आहेत, ए, बी, सी, D and E. Okay. Now adjacency list means what? आता तुमच्याकडे ग्राफ ड्रॉ केलेला असेल, मग बाय लुकिंग ॲट दॅट ग्राफ तुम्ही काय करणार, सपोज A is your node, then adjacency list मध्ये येणार the nodes which are adjacent to the node A. Okay. So A च्या adjacency list मध्ये काय येणार, the nodes which are adjacent to node A, means directly जर पाथ असेल तर. So A to B पाथ आहे बघा, A to D आहे आणि A to C आहे. So B, C, D. These are the adjacent nodes of the node A. Okay. Now B. B चे direct connection फक्त C ला आहे. So B ची only one adjacent node आहे, that is C. Okay. C कडे सगळे incoming edges आहे बघा, outgoing एक पण नाहीये. So C चे adjacent node एक पण नाही. Then D. D ला बघा, D to E एक outgoing edge आहे and D to C एक आहे. Okay. So इथे झाले C and E. ओके. तुम्ही EC लिहिलं तरी चालेल, CE लिहिलं तरी चालेल, पण शक्यतो काय करायचं, अल्फाबेटिकली ऑर्डरने जायचं, म्हणजे सगळे जेवढे तुम्ही स्टुडंट आहात त्यांनी जर अल्फाबेटिकली ऑर्डर जर केली तर सगळ्यांचा आन्सर सेम येईल. ओके. म्हणजे क्रॉस चेक करायची गरज नाही. देन ई ला बघा, इन आउटगोइंग एज फक्त टुवर्ड्स द सी आहे, सो सी. ओके. सो पहिल्यांदा हे मेंटेन करून घ्यायचं. मग आता मेन मेमरी मध्ये जशी तुमची सिंगली लिंक लिस्ट कशी असते, कलेक्शन ऑफ नोड्स, तर ह्या वे मध्ये मेन मेमरी मध्ये सेव्ह असते. ओके. त्याच्यानंतर आपण 2 वे लिंक लिस्ट पण बघितलं, तर आपण सिंगली लिंक लिस्टनेच ग्राफ करणार आहे. बट बघा आता, म्हणजे ओनली 1 पॉइंटर असणार आहे. सिंगली लिंक लिस्ट मीन्स व्हॉट, देर इज 1 पॉइंटर. ओके. आणि 2 वे लिंक लिस्ट मीन्स व्हॉट, देर इज 2 पॉइंटर, एक फॉरवर्ड आणि एक बॅकवर्ड. आणि सिंगली लिंक लिस्ट ओनली लिंक पॉइंटर विच points to the next node or which contains the address of next node in a list. ओके. तो आपण सिंगल लिंक लिस्ट ने करणार आहे. तर हा ग्राफ मेन मेमरी मध्ये कसा असेल बघा. पण आता ग्राफला तुम्ही 2 टाइपच्या लिस्ट क्रिएट करणार. एक एजेस साठी लिस्ट असणार आहे, जी सिंगल लिंक लिस्ट असेल ती 2 टाइपची असणार आहे. एक एज लिस्ट असणार आहे आणि एक नोड लिस्ट, म्हणजे एकच स्ट्रक्चर नसणार आहे, 2 स्ट्रक्चर असणार आहे. ओके. आता जी नोड लिस्ट साठीचं जे स्ट्रक्चर आहे बघा कसं असणार आहे, स्ट्रक्ट नोड. ओके. तर आपला आता कॅरेक्टर टाइपचा इन्फो असणार आहे, बिकॉज आपण ए बी सी डी असे नेम देणार आहे नोडला. ओके. नाउ जो पॉइंटर आहे तर तो नोड टाइपचा असेल ऑब्विसली, जसा लिंक असतो सिंगली लिंक लिस्ट मध्ये तसं इथे नेक्स्ट असणार आहे. ओके. सो हा जो नेक्स्ट पॉइंटर आहे हा काय करणार, ही नोड लिस्ट आहे बघा, ही जी व्हर्टिकल आहे ना ही नोड लिस्ट असणार आहे आणि ह्या एज लिस्ट असणार आहे. म्हणजे नोड लिस्ट ही तुमची एकच असणार आहे आणि एज लिस्ट आहे ते किती नंबर ऑफ नोड्स आहेत तेवढे एज लिस्ट असणार आहे. म्हणजे ही 1 2 3 4 आणि इथे पण एज लिस्ट असणार आहे, पण ती नल असणार आहे बिकॉज सध्या सी ला ऍडजेसंट नोड नाहीये. म्हणजे एज लिस्ट किती असणार आहे टोटल, जर नोड्स 5 आहेत ग्राफ मध्ये तर एज लिस्ट पण किती असणार आहेत 5, पण नोड ही एकच असणार आहे. ओके. सो ही जी व्हर्टिकल लिस्ट आहे तर ही ह्याचं आपण स्ट्रक्चर लिहितोय. तर कॅर टाइपचा इन्फो असणार आहे. नेक्स्ट काय करणार, नेक्स्ट पॉइंट करणार नेक्स्ट नोड इन अ नोड लिस्ट. ओके. आणि आता आपल्याला कनेक्ट करायचे की ए चे ऍडजेसंट कोण आहे, बी सी डी. ओके. सो नोड लिस्ट जी आहे ती कनेक्ट करायची आहे
एज लिस्टला. ओके, आता ह्याचं मी अजून एक डायग्राम काढणार तेव्हा तुम्हाला अजून कळेल आणि परत आपण अल्गो बघून प्रोग्राम पण बघणार आहे, सो तुम्हाला एकदम क्लिअर कळेल. ओके, सो ही जी नोड लिस्ट आहे, तर नोड लिस्ट मधला जो एक नोड असेल तर त्याचा एक जो पॉइंटर आहे त्याचा ऍडजसंट पॉइंटर आहे. ओके, तर तो जो पॉइंटर आहे तो एज लिस्टला पॉइंट करणार. ओके, सो एज लिस्टचं सपोज मी एज लिहिला असेल तर इथं ऍडजसंट. ओके, तर इथं नोड का नाही लिहिलं? बिकॉज नोड लिस्ट मध्ये जी नोड आहे त्याचा जो ऍडजसंट पॉइंटर आहे तो एज लिस्ट मधल्या नोडला पॉइंट करणार. जसं इथं हा नेक्स्ट नोडचा काय आहे, बिकॉज हा जो नेक्स्ट पॉइंटर हा नोड लिस्ट मधल्याच नोडला पॉइंट करणार. बट हा जो ऍडजसंट पॉइंटर आहे हा एज लिस्ट मधल्या नोडला, आणि आपण ह्या एज लिस्ट साठी स्ट्रक्चर कोणतं घेणार आहे? एज घेणार आहे. तर हे असं असणार आहे. आणि स्ट्रक्ट एज, तर स्ट्रक्ट एज मध्ये बघा परत कॅर इन्फो येणार आहे, बिकॉज इथे सुद्धा तुमचे कॅरेक्टर असणार आहेत. एक एक नोड एज लिस्ट आहे ही जी BCD, इथे एक एज लिस्ट असणार त्याच्यामध्ये 3 नोड्स फॉर दिस ग्राफ. ओके, तुमचा जर ग्राफ चेंज झाला तर ऍडजसंट लिस्ट पण चेंज होणार. देन फॉर दिस सेकंड एज लिस्ट देयर इज ओनली 1 नोड, सो तो पण इन्फो पार्ट असणार आहे. आणि देन स्ट्रक्ट एज, आणि देन इथे लिंक असणार आहे. ओके, इथे लिंक असणार आहे. मग हा जो लिंक आहे एजचा, तर हा जो लिंक आहे तो एज लिस्ट मधल्या नेक्स्ट नोडला काय करणार? पॉइंट करणार. ओके, आणि ह्या नोड लिस्ट मधल्या नोडचा जो ऍडजसंट पॉइंटर आहे तो एज लिस्ट मधल्या नोडला पॉइंट करणार, म्हणून तो एज टाइपचा आहे. ओके, हा नेक्स्ट नोड टाइपचा काय आहे? बिकॉज नेक्स्ट पॉइंटर आहे हा नोड लिस्ट मधल्याच नोडला पॉइंट करणार आहे. हा लिंक पॉइंटर एजचा काय आहे? एज टाइपचा काय आहे? बिकॉज हा जो लिंक पॉइंटर आहे हा एज लिस्ट मधल्या नोडला पॉइंट करणार आहे. ओके, सो हे 2 स्ट्रक्चर असणार आहे. हे राईट डाऊन करून घ्या. आता मी रफ करणार आहे. आणि मग आता ऍक्च्युअल आपण जसं आपण सिंगली लिंक लिस्ट अशी ड्रॉ करतोय, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मी ग्राफचं तुम्हाला ड्रॉ करून दाखवते अकॉर्डिंग टू दिस ग्राफ. म्हणजे त्या वेनी तो ग्राफ मेन मेमरी मध्ये सेव्ह होणार. ओके, फर्स्ट राईट डाऊन दिस 2 स्ट्रक्चर्स. आपल्याला स्पेस लागणार आहे, सो पहिल्यांदा मी इकडे डायग्राम परत तोच ग्राफ ड्रॉ करते. A, B, C, D and E. Okay, A to D, A to C and A to B, then B to C, C to E, D to C and D to E. ओके, आणि ह्याचं आपण काय केलं तर नोड अँड ऍडजसन्सी लिस्ट. ओके, सो नोड A, B, C, D and E. A चे ऍडजसंट B, C, D डायरेक्ट पाथ. B चे ऍडजसंट ओनली C, C ला एक पण ऍडजसंट नाही आहे. देन D चे C and E. ओके, आणि E ला ओनली C आहे. ओके, तो बघा आता ग्राफ कसा रिप्रेझेंट होणार आहे. जेव्हा आपण प्रोग्राम करू तेव्हा तुम्हाला 4 मार्क्सला एक क्वेश्चन येतो, रिप्रेझेंट एक ग्राफ येतो, अशी डायग्राम येते तुम्हाला कोणता येईल, अँड रिप्रेझेंट दिस ग्राफ इनटू द मेन मेमरी और ड्रॉ द डायग्राम हाऊ दिस ग्राफ विल बी रिप्रेझेंटेड इन मेन मेमरी. फक्त तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला येते, एक पर्टिक्युलर ग्राफ ड्रॉ केलेला असतो. आणि सपोज हाच ग्राफ आहे, मग हा ग्राफ मेन मेमरी मध्ये कोणत्या वे मध्ये सेव्ह असेल त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं, तर ओनली डायग्राम येते ड्रॉ करायला. ओके, सो आपण करणार आहे बघा. तर आता नोड लिस्ट एक असणार आहे, तर नोड लिस्ट मध्ये आपण जे स्ट्रक्चर लिहिलं होतं प्रिव्हियस स्लाइडला ते 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. ओके, आणि नोड लिस्ट मध्ये टोटल जेवढे नंबर ऑफ नोड्स आहेत तेवढे नोड्स असणार आहेत. सिंगली लिंक लिस्ट का? बिकॉज त्याचा एकच पॉइंटर आहे, जो दुसरा पॉइंटर आहे तो नेक्स्ट दुसऱ्या टाइपच्या लिस्टला पॉइंट होते, जसं फॉरवर्ड बॅकवर्ड नाही. ओके, टोटल 5 नोड्स आहेत बघा ही व्हर्टिकल. ओके, म्हणून आता आपण सेम या असंच डायग्राम ड्रॉ करणार आहे बघा मेन मेमरी मध्ये. सो नोड आणि ऍडजसन्सी लिस्ट व्यवस्थित पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्यायची. ओके, सो बघा आता पहिला आपण इन्फो लिहिता A. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय पॉइंट करतो? नेक्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट.
next node in a linked list, next node in a linked list and next node in a linked list. 3 स्ट्रक्चर लिहिलेले. स्ट्रक्ट नोड मध्ये, नोड लिस्ट व्हर्टिकल मध्ये एक कॅरेक्टर इन्फो, एक नेक्स्ट पॉइंटर आणि एक ऍडजसंट. ऍडजसंटची सध्या लिहू नका. आणि हा जो नेक्स्ट आहे, तर आता ई नंतर कोणतीच नोड नाही, इथे बी सी डी अँड ई. तर ई नंतर कोणतीच नोड नाही, सो इट कंटेन्स नल. असं क्रॉस करा किंवा आपण जसं असं ग्राउंडला दाखवायचं तसं करा. ओके, तर क्रॉस केलं तरी चालेल. आता एज लिस्ट किती येणार आहे, 1 2 3 4 5. ओके, सो एज लिस्ट मध्ये स्ट्रक्चर जे आपण स्ट्रक्ट एजचं लिहिलं होतं प्रिव्हियस स्लाइड मध्ये, नोटबुक वरती आधी ते लिहून घ्या, मग व्हिडिओ स्टडी करा. तर 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं. ओके, एज लिस्टची नोट 2 पार्ट्स मध्ये असते. ओके, सो आता इथे बघा एजच्या पुढची एज लिस्ट काढतोय आपण. सो किती ह्या एज लिस्ट मध्ये किती नोड येणार, जेवढे एजचे ऍडजसंट आहेत 1 2 अँड 3. सो 3 नोड्स येणार. ओके, सो पहिला इन्फो पार्ट हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. आणि एज लिस्ट मधला लिंक आहे तो नेक्स्ट नोड इन एज लिस्ट पॉइंट करतो. इथे डीच्या पुढे कोणतीच नोड नाहीये, सो इट इज नल. ओके, आणि जी नोड लिस्ट मधली जी नोड आहे स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये मी ऍडजसंट पॉइंटर दिलता, तो एज टाइपचा आहे. तर तो ऍडजसंट पॉइंटर पॉइंट करणार नेक्स्ट फर्स्ट नोड इन एज लिस्ट. ओके, फर्स्ट नोड इन एज लिस्ट. आता बी ची एज लिस्ट काढतोय, सो तिथे फक्त एकच येणार आहे सी आणि इथे नल येणार. आणि बी चा जो ऍडजसंट पॉइंटर आहे तो फर्स्ट नोड इन एज लिस्टला पॉइंट करणार. आता इथे काय येणार आहे, नल येणार आहे, बिकॉज सी च्या पुढे एज लिस्ट नाहीये. त्याच्यानंतर इथे एक सी देन ई. ओके, आणि इथे ई च्या पुढे नोड नाहीये, सो नल. त्याच्यानंतर सी आणि इथे नल. ओके, बघा किती सिंपल आहे. सो आधी जर आपण एज लिस्ट आणि नोड लिस्ट जर केलं, ऍडजसन्सी लिस्ट आणि नोड लिस्ट, तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण काढू शकतो. ओके, तर परत एकदा लिहिते. स्ट्रक्ट नोड बघा काय काय होतं, कॅर इन्फो म्हणजे व्हर्टिकल जी लिस्ट आहे ती. त्याच्यानंतर स्ट्रक्ट नोड स्टार नेक्स्ट. ओके, अँड स्ट्रक्ट नोड सॉरी struct age star adjacent. ओके, त्याच्यानंतर struct age मध्ये अगेन टू care info and struct age link. ओके, म्हणजे बघा हा इन्फो पार्ट आहे नोड लिस्टचा, हा नेक्स्ट आणि हा ऍडजसंट. आणि एज लिस्टचा हा इन्फो पार्ट आणि हा लिंक पार्ट. तर लिंक पार्ट जो आहे एज लिस्टचा, तो नेक्स्ट नोड इन एज लिस्ट पॉइंट करतो, त्याच्यामुळे तो एज टाइपचाच आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे नोड लिस्टचा, तो नेक्स्ट नोडला पॉइंट करतो नोड लिस्ट मधल्याच, म्हणून तो नोड टाइपचा आहे. आणि हा जो ऍडजसंट पॉइंटर आहे हा फर्स्ट नोड इन ऍडजसंट लिस्ट किंवा फर्स्ट नोड इन एज लिस्टला पॉइंट करतो, एज लिस्टच्या फर्स्ट नोडला. सो तो एज टाइपचा आहे. ओके, आणि नंतर फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायला काय करायचं, हा बी चा परत पॉइंटर द्यायचा, म्हणजे जस्ट रिप्रेझेंट करण्यासाठी बी एक्झॅक्ट नोड लिस्ट मध्ये कुठे आहे ते पण फक्त ड्रॉ करण्यासाठी लिहायचं आहे, ड्रॉ करायचंय फक्त सी. ओके, त्याच्यानंतर हा पण सी. तुम्ही हॉरिझॉन्टली जर डायग्राम काढली किंवा व्हर्टिकल काढली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. हे फक्त प्रॉपर पॉइंटर द्या. नोड लिस्ट मध्ये त्याची पोझिशन कुठे आहे बस तेच आपल्याला दाखवायचंय. सी सी इथून दाखवलं तर इझी पडेल. त्याच्यानंतर ई आणि परत सी. ओके, तर हे डायग्राम ड्रॉ करायला येते तुम्हाला 4 मार्क्सला एक्झाम मध्ये. ओके, सो दिस इज अ लिंक रिप्रेझेंटेशन ऑफ अ ग्राफ. This graph is represented in main memory like this. ओके, सर आपल्याला
इन्सर्ट नोड लिस्ट मध्ये नोड टाकायच्या, एज लिस्ट मध्ये नोड टाकायच्या अकॉर्डिंग टू आवर ग्राफ. त्याच्यानंतर नोड जर डिलीट केली, सपोज आता जर मी बी नोड जर डिलीट केली तर ए चा नेक्स्ट पॉइंटर सी ला जाणार. परत एज लिस्ट मधले जिथे जिथे बी आहे ते पण आपल्याला डिलीट करावं लागेल. जर मी बीच डिलीट केला तर बी टू सी पण जाणार आणि ए टू बी पण जाणार, एज पण जाणार. म्हणजे जर नोड डिलीट केली तर तुमचं एज पण जाणार. ठीक आहे, तर आपल्याला ते अल्गोरिदम बघायचे, पण आज आपण ट्रॅव्हल्सरचे अल्गोरिदम बघू. मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे इन्सर्ट नोड, इन्सर्ट एज, डिलीट नोड अँड डिलीट एज. ओके, सो हे जे ग्राफचे अल्गोरिदम्स आहेत, आता आपण 2 ट्रॅव्हल्सरचे बघणार आहेत, ग्राफ कसा ट्रॅव्हल्स करायचा. देन इन्सर्शन डिलिशनचे जे अल्गोरिदम्स आहेत ते आपण बुक मधले करणार नाही, बिकॉज बुक मधले अल्गोरिदम्स चे प्रोग्राम रन होत नाही. सो आपण ते स्वतः इम्प्लिमेंट करणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण आज ट्रॅव्हल्सरचे अल्गोरिदम बघूयात. नेक्स्ट बघा, ग्राफ अल्गोरिदम्स ऑफ द ग्राफ ट्रॅव्हल्सर. आता ट्रॅव्हल्सिंग मीन्स माहिती तुम्हाला, विजिटिंग ईच एलिमेंट एक्झॅक्टली वन्स. ओके, पण बघा आता ग्राफ मधले जे ट्रॅव्हल्सर आहेत ते थोडे वेगळ्या टाइपचे आहेत. आता आपण जेव्हा आपण सिंगली लिंक लिस्ट इन्सर्शनचा अल्गोरिदम बघितलं, देन आपण ट्रॅव्हल्सरच्या अल्गोरिदमनी लिंक लिस्ट डिस्प्ले केली. ओके, बट आपण जेव्हा इन्सर्ट नोड, इन्सर्ट एज बघणार आहे तेव्हा ट्रॅव्हल्सल आपण हे अल्गोरिदम नाही यूज करणार आहे. आपण जसं नॉर्मल लिंक लिस्ट डिस्प्ले करायचो तसं करणार आहे. ओके, दीज आर द ट्रॅव्हल्सर अल्गोरिदम आर डिफरंट. ठीक आहे, जसं ट्रॅव्हल्सिंग मीन्स काय, विजिटिंग इच एलिमेंट एक्झॅक्टली वन्स. ठीक आहे, तर नेसेसरी नाहीये. आपण जे सध्या ट्रॅव्हल्सर अल्गोरिदम बघणार आहे की त्याच्यामध्ये ऑल नोड्स विजिट होतील. ओके, आता ते कसं ते तुम्हाला सांगते. तर ट्रॅव्हल्सर ऑफ ग्राफचे 2 टाइपचे अल्गोरिदम्स आहेत. फर्स्ट आहे ब्रेड्थ फर्स्ट सर्च. फर्स्ट अल्गोरिदम आहे ब्रेड्थ फर्स्ट सर्च आणि सेकंड आहे डेप्थ फर्स्ट सर्च. फर्स्ट सर्च. ओके, सो ब्रेड्थ फर्स्ट सर्च मध्ये आपण क्यू यूज करणार आहे आणि डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये स्टॅक यूज करणार आहे. ओके, आता जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की नेसेसरी नाही की या ट्रॅव्हल्सर ऑफ अ ग्राफ या 2 अल्गोरिदमनी ऑल द नोड्स इन अ ग्राफ विल बी व्हिजिटेड. ओके, आता ब्रेड्थ फर्स्ट सर्च जे अल्गोरिदम आहे त्याच्यामध्ये आपल्याला इनपुट ग्राफ तर द्यावाच लागतो, प्लस अजून एक इनपुट द्यावं लागतं, सोर्स अँड डेस्टिनेशन. ओके, मग या सोर्स आणि डेस्टिनेशनच्या पाथ मध्ये जेवढ्या नोड्स आहेत तेवढ्याच फक्त काय होणार, व्हिजिट होणार. मग अकॉर्डिंग टू युअर इनपुट जर ऑल नोड व्हिजिट झाल्या सोर्स आणि डेस्टिनेशन मधल्या तर ऑल व्हिजिट होतील. बट सपोज मी ए दिलं आणि ए टू जर ई दिलं तर फक्त ए टू बी जाणार, तुम्ही बी टू जी जाणार आणि जी टू ई जाणार. म्हणजे फक्त कोणते नोड व्हिजिट होणार, ए बी जी अँड ई. ओके, मग तुमचं जे सोर्स आहे आणि जे डेस्टिनेशन आहे अकॉर्डिंग टू दॅट त्या पाथ मध्ये जेवढ्या नोड्स असतील तेवढेच फक्त काय होणार, व्हिजिट होणार. ओके, इन ब्रेड्थ फर्स्ट सर्च, आणि तो आपण युजिंग क्यू करणार आहे. आणि डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये तुम्ही इनपुट फक्त ओनली 1 नोड देणार आहे, नॉट सोर्स अँड डेस्टिनेशन. 2 नोड नाही, एकच नोड, आपण त्याला सोर्स म्हणूयात. आणि मग त्या सोर्स पासून जेवढ्या नोड्स रिचेबल आहेत इनडायरेक्ट वेनी और डायरेक्ट वेनी तर त्या काय होणार आहेत, व्हिजिट होणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर मी जे कन्सिडर केला तर जे पासून रिचेबल कोणत्या कोणत्या, के कडे तुम्ही जाऊ शकता, के थ्रू ई कडे पण जाऊ शकता, म्हणजे ई पण रिचेबल आहे थ्रू के. ओके, त्याच्यानंतर डी कडे जाऊ शकता. ओके, सी कडे जाऊ शकता, डी टू जे आणि जे टू सी. पण ए कडे नाही जाऊ शकत बघा कोणत्याच पाथने. सो बिकॉज ए कडे इनकमिंग एजेस नाहीये कोणतं. सो जर तुम्ही जे तुमचं इनपुट असेल तर डेप्थ फर्स्ट सर्च तुम्हाला काय देतं, फ्रॉम दॅट नोड विच नोड्स आर रिचेबल. ओके, इनडायरेक्टली और डायरेक्ट वेनी. ओके, सो जेवढ्या नोड्स रिचेबल आहेत तेवढेच फक्त काय होणार, नोड्स व्हिजिट होणार. अदर रिमेनिंग नोड्स ज्या रिचेबल नाहीयेत पर्टिक्युलर सोर्स पासून जो की तुम्ही इनपुट दिलेला आहे, तर ज्या नोड्स रिचेबल नाहीयेत त्या डिस्प्ले होणार नाही. ओनली कोणत्या ट्रॅव्हल्स होणार, द नोड्स विच आर रिचेबल इन डेप्थ फर्स्ट सर्च. आणि ब्रेड्थ फर्स्ट सर्च मध्ये यू हॅव टू गिव्ह द 2 नोड्स ऍज अ इनपुट. होल ग्राफ इज input and another input is source and destination 2 nodes. So in the source and destination path जेवढ्या नोड्स असतील तेवढ्याच फक्त काय होतील, ट्रॅव्हल्स होतील. ओके, सो आपण 1 by 1 अल्गोरिदम बघूयात.
सो फर्स्ट क्रिएट द ऍडजेसन्सी लिस्ट, जसे आपण लास्ट टॉपिक मध्ये बघितलं, नोड आणि त्याची ऍडजेसन्सी लिस्ट. ओके, सो नंबर ऑफ नोड्स किती आहेत? A, B, C, D, E, F, G, then J and K. ओके, देन ऍडजेसन्सी लिस्ट. A ला ऍडजेसंट. ओके, कोणत्याही वेने तुम्ही करा, फक्त सगळे ऍडजेसंट आले पाहिजेत. ओके, B ला G आणि C आहे. B पासून डायरेक्टली बघा G कडे लिंक आहे आणि C कडे आहे. ओके, C ला ऍडजेसंट आहे बघा F अकॉर्डिंग टू द ग्राफ. आय हॅव ऑलरेडी told you how to create a adjacency list. ओके, E ला adjacent, जे डायरेक्ट adjacent आहे, डायरेक्टली पाथ आहे. आता बघा E to D आहे, E to J आहे आणि E to C आहे. ओके, सो तो पाथ लिहिलाय. त्याच्यानंतर F to D आहे, त्याच्यानंतर G ला C to E आहे, J ला D to K आहे आणि K ला E to G आहे. ओके, सी adjacency list क्रिएट करायची म्हणजे आपल्याला अल्गोरिदम एक्सपेंड करायला इझी जातं. So this is the graph and this is the adjacency list. Okay, now first breadth सर्च मध्ये आपल्याला काय करायचं आहे की दोन इनपुट द्यायचे आहेत. ही तर ग्राफ नोड आणि adjacency list चे इनपुट असणारच आहे, म्हणजेच ग्राफ आपला. ओके, आणि अजून एक द्यायचे सोर्स आणि डेस्टिनेशन. मग त्या सोर्स आणि डेस्टिनेशन मध्ये जेवढ्या नोड्स आहेत तेवढ्या काय होतील? विजिट होतील. ओके, सपोज आपण सोर्स टू A आणि डेस्टिनेशन देऊयात J. ओके, सो आता बघा इथे तुम्हाला अल्गोरिदम मध्ये दिलेलं आहे अंटिल द क्यू इज एम्प्टी. आता ब्रेडथ फर्स्ट सर्च आपल्याला क्यू नाही करायचंय, पण क्यू इज एम्प्टी एक आहे, एक कंडिशन अजून दिली नाहीये, पण एवढंच असंच अल्गोरिदम लिहायचं. बट आपण काय करायचं? अल्गोरिदम करायचं जोपर्यंत J येत नाही, म्हणजे डेस्टिनेशन येत नाही तोपर्यंत. ओके, सो फर्स्ट बघा आता हे स्टेटस रेडी स्टेट वगैरे दिले, तर त्याचं पण काय मिनिंग नाही, जस्ट अल्गोरिदम राईट डाऊन करण्यासाठी ते लिहा, एक्सप्लेन करण्यासाठी त्याची गरज नाही. सो फर्स्ट इनिशियलाइज ऑल नोड्स टू द रेडी स्टेट, म्हणजे या नोड लिस्ट मधल्या नोड्स रेडी स्टेट मध्ये आहेत. ओके, देन पुट द स्टार्टिंग नोड A. आता इथे A दिलेला आहे, ठीक आहे, बट A नसेल, जर तुमचा सोर्स जर F असेल, C असेल तर मग तो असणार. ओके, सो इथे ऍक्च्युअली N लिहूयात आपण. ओके, पुट द स्टार्टिंग नोड N इन अ क्यू. क्यू मध्ये जो तुमचा सोर्स सध्या आपला काय आहे A आणि डेस्टिनेशन काय आहे J. मग क्यू मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? स्टार्टिंग नोड टाकायचे. ओके, सो आपण काय करूयात? एक क्यू मेंटेन करूयात. ओके, सो क्यू मध्ये जाणारे स्टार्टिंग नोड A. ओके, अँड चेंज इट स्टेटस टू द वेटिंग स्टेट. आता इथं वेटिंग स्टेट मध्ये स्टेटस येणार आहे 2. ओके, सो आता म्हणजेच काय की ज्याचं स्टेटस 1 नाहीये 2, याचं मिनिंग काय की त्याला आपण स्टेटस 2 असेल म्हणजे काय आपण त्याला ऑलरेडी क्यू मध्ये टाकलेलं आहे. ज्याचे स्टेटस 1 आहे त्याला आपण क्यू मध्ये टाकलेलं नाही, आणि ज्याचे स्टेटस 3 आहे त्याचं मिनिंग काय की ती नोड ऑलरेडी प्रोसेस क्यू मधून परत बाहेर आलेली आहे. ओके, तर सध्या आपलं आता फ्रंट कुठे असणार आहे? इथंच असणार आहे. ओके, आणि रिअर पण इथंच असणार आहे. ओके, नाव बघा क्यू मध्ये काय करायचं आहे? पहिल्यांदा पुट द स्टार्टिंग नोड इन द क्यू अँड चेंजेस स्टेटस टू 2. ओके, नाउ रिपीट स्टेप्स 4 and 5 अंटिल द क्यू इज एम्प्टी, और तुम्ही जोपर्यंत J कडे येत नाही म्हणजे डेस्टिनेशन नोड कडे येत नाही तोपर्यंत. ओके, तर सध्या आपण क्यू एम्प्टी पण नाहीये आणि डेस्टिनेशन नोड पण नाहीये. सो काय करायचं? रिमूव्ह द फ्रंट नोड. फ्रंट नोड जे आहे, तर तुम्हाला माहिती आहे क्यू मधून डिलीशन आपण फ्रंट साइडने करतो आणि इन्सर्शन रिअर साइडने. ओके, सो फ्रंट नोड रिमूव्ह करायची क्यू मधून, तिला प्रोसेस करायची. ओके, सो इथे आता आपण काय करूयात? एक ओरिजिन पण घेऊयात. आता त्या ओरिजिनची काय गरज आहे ते पण तुम्हाला सांगते. तर आपण एक ओरिजिन पण घेऊयात. सपोज आता सध्या आता आपण इथे फ्रंटची व्हॅल्यू लिहू, तर दोन्ही पण सध्या 1 1 होते. ओके, सो आपण काय केलं?
फ्रंट नोड रिमूव्ह करणार. ओके, तर ती रिमूव्ह करणार आपण फ्रंट नोड आणि इथे एक आपण क्यू मध्ये ए होता. ओके, आणि फ्रंट आणि रियर दोन्ही पण 1 1 होते. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, एक ओरिजिन पण घ्या. तर आपण ए कडे आपण कुठं आले, डायरेक्टली आलेलो आहे. सो इथे मी नल लिहिते किंवा 5. ओके, एचं ओरिजिन काय, ए कडे आपण डायरेक्ट आलो बिकॉज इट इज अ सोर्स. मला माझ्या लोकेशन वरून जर कुठेतरी जायचं असेल तर दॅट इज डेस्टिनेशन आणि माझं लोकेशन काय झालं, सोर्स. तर मी माझ्या लोकेशन कुठून येत नाही, मी डायरेक्ट स्टार्टच माझी जर्नी लोकेशन पासून करते. सो ए साठी ओरिजिन काय, नल आहे. ओके, नाव बघा काय करायचं, रिमूव्ह द फ्रंट नोड एन. आता सपोज क्यू मधून आपण ए काढला. ओके, आणि त्याला प्रोसेस केलेला आहे. ठीक आहे, प्रोसेस केला. ठीक आहे, आता काय करायचं आहे, ऍड टू द रियर ऑफ द क्यू ऑल द नेबर्स ऑफ द एन. आता क्यू मधून मी ए काढते, सो मी त्याला सर्कल करते. ओके, नाव काय करायचंय की क्यूच्या रियरला जेवढे एनचे जी नोड तुम्ही रिमूव्ह केलेली आहे, बघा जी नोड रिमूव्ह केलेली आहे त्याचे सगळे नेबर्स टाकायचे. पण नेबर्स म्हणजे कोणते, त्याचे ऍडजेसन्सी लिस्ट. ओके, सो आपण काय काय टाकणार क्यू मध्ये, एफ, सी आणि बी. ओके, आता एफ, सी आणि बी कडे आपण कुठून येणार आहे, त्याचं ओरिजिन काय, ए चे नेबर्स म्हणून टाकलंय ना. सो तिथं मी काय लिहिलं, ए लिहिलं. ओके, आता आपण रियर साइडनी टाकलेले. ओके, सो आता आपला फ्रंट आपण जेव्हा काय करतो, इथं रिमूव्ह करतो फ्रंट नोड, तेव्हा आपण फ्रंट 1 नी इन्क्रीमेंट करतो. सो फ्रंट होणार 2 आणि रियर किती होणार, इथे 1 होता, 2 3 4 होणार. ओके, तर फ्रंट आणि रिअरचं काय एवढं संबंध नाहीये. ठीक आहे, म्हणजे एवढं काय आपल्याला त्याचा यूज नाहीये. फक्त बघा की आपण जेव्हा क्यूच्या आपण डिलिशनचे अल्गोरिदम बघितले, सो क्यू मधून डिलीट करतो तेव्हा फ्रंट इन्क्रीमेंट करतो. ओके, आणि रिअर इन्सर्शन करतो तेव्हा रिअर इन्क्रीमेंट करतो. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर 4 आणि 5 स्टेप झाली. आता परत कोणती स्टेप, 3 स्टेप. क्यू इज एम्प्टी, किंवा तो जोपर्यंत डेस्टिनेशनला येत नाही आपण सर्च करत ट्रॅव्हल्स करत तोपर्यंत. ओके, नाउ रिमूव्ह द फ्रंट नोड एन. आता फ्रंट कुठे बघा, 2 आहे ना, म्हणजे आपली रिमूव्ह कोणती होणार आहे, एफ. ए तर नाहीच आहे. ओके, सो एफ आपण रिमूव्ह करणार. ओके, आणि एफ चे जे नेबर्स आहेत ते आपण क्यू मध्ये टाकणार. सो एफ रिमूव्ह केला म्हणजे फ्रंट किती होणार बघा, फ्रंट 3 होणार. आणि रिअर बघा, आता रिअर 4 होता. आता लक्ष द्या, आता एफ रिमूव्ह केला म्हणजे फ्रंट 2 होता तो 3 झाला. ओके, आणि 5th स्टेप रिअरला क्यू मध्ये रिअर साइडनी सगळे जे नोड तुम्ही रिमूव्ह केलेले आहे त्याचे नेबर्स टाकायचे. सो आपण एफ रिमूव्ह केली, सो आपण काय टाकणार, डी. आणि डी आपण कोणाचा नेबर टाकला, एफ चा. सो डी चं ओरिजिन काय येणार आहे, एफ येणार आहे. ओके, लक्ष द्यायचं. आणि रिअर किती होणार, 1 2 3 4 5 होणार रिअर. ओके, क्यूचं इन्सर्शन आणि डिलिशन अल्गोरिदम. अगेन क्यू एम्प्टी नाहीये, सो रिमूव्ह द फ्रंट नोड. आता कोणती, सी रिमूव्ह केली, तर सी रिमूव्ह केली तर फ्रंट किती होणार आहे, 4 होणार आहे. ओके, म्हणजे नेक्स्ट टाइम आपली 4th नोड रिमूव्ह होणार. आणि आपल्याला रिअर साइडला जी नोड रिमूव्ह केली त्याचे नेबरिंग नोड्स टाकायचे. सो सी चे नेबर्स काय, एफ. ओके, पण एफ आपला ऑलरेडी प्रोसेस झालेला आहे, मग तो टाकायचा नाही. बघा, ऍट द रिअर ऑफ द क्यू ऑल द नेबर्स ऑफ एन that are in the ready state. Okay, add to the rear of the queue all the neighbors of the n that are in the ready state. Okay, तर हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे, सो रेडी स्टेट मध्ये आहेत तेच. तर सी एफ आपला ऑलरेडी प्रोसेस झालेला आहे, सो त्याला आपण स्टेटस 3 दिलेलं आहे. ओके, सो तो टाकायचा नाही. कळलं? नाउ नेक्स्ट बघायचं. आता परत म्हणजे 5th स्टेप कोणतंच जाणार नाही बिकॉज एफ होता सीचा नेबर, तो ऑलरेडी प्रोसेस झालेला आहे. आता नेक्स्ट रिमूव्ह परत लूप होणार, 4th स्टेप. आता रिमूव्ह काय होणार, बी. बी रिमूव्ह केला तर आपला फ्रंट काय होईल, 5 होईल. ओके, आणि बी चे नेबर्स आहेत जी आणि सी, त्यातलं सी प्रोसेस झालेला आहे, सो काय टाकणार आपण, जी. आणि जी कोणाचा नेबर टाकलेला आहे आपण, बी चा. सो बी आलं. ओके, नाउ नेक्स्ट आता परत लूप. आता काय होणार, डी रिमूव्ह होणार. ओके, सो फ्रंट किती होणार रिमूव्ह झाल्यामुळे, 6 होणार.
ओके, आणि इथं रिअर पण 6 झालेला आहे. ओके, 1 2 3 4 5 6. आता डी रिमूव्ह केला की फ्रंट 6 होणार आणि डी चे नेबर्स काय सी ऑलरेडी प्रोसेस झालेला आहे. ओके, नाउ जी आपण काय करणार रिमूव्ह करणार. सो न्यू फ्रंट काय येणार आपला जी येणार. ओके, मी बघा इथे ट्रॅव्हर्स लिहिलेलं नाहीये, प्रोसेस लिहिलेले फक्त. नाउ फ्रंट आपला काय रिमूव्ह केला आपण जी रिमूव्ह केलं. सो 1 2 3 4 5 6 आला फ्रंट. ओके, आणि रिअर तर 6च आहे पण जी चे नेबर्स टाकायचे. जी चे नेबर्स काय सी आणि ई, पण सी प्रोसेस झालेला आहे, प्रोसेस काय झालेला नाहीये ई. सो ई आपण टाकणार. ओके, आणि ई कोणाचं ई आपण जी चा नेबर टाकलेला आहे. सो ओरिजिन काय जी. सो रिअर 6 होतं, रिअर काय झालं 7 झालं. ओके, नाउ आपण रिमूव्ह करणार ई. सो आता फ्रंट किती होणार 7 होणार. ओके, आणि ई चे नेबर्स डी सी जे. सो डी प्रोसेस झालेला आहे, सी पण प्रोसेस झालाय. सो ओनली जे, आणि जे कोणाचं ओरिजिन आहे ई चा आपण नेबर टाकलेला आहे. सो ई. ओके, आता आपण काय करायचं बघा, जे आपला डेस्टिनेशन आलेलं आहे. सो हे लूप काय होणार, एक तर क्यू एम्प्टी झाला पाहिजे किंवा जे डेस्टिनेशन आहे ते आलं पाहिजे. ओके, सो जे आपलं आलेलं आहे इथं आपलं लूप स्टार्ट पॉज होणार. आता ट्रॅव्हल्स कोणते कोणते होणार बघा, तर रिव्हर्स जायचं. तर आपलं डेस्टिनेशन काय जे, तर जे शेवटी लिहायचं. ओके, तर जे कडे आपण कुठून आलेलो आहे ई कडून, ओरिजिन काय ई. ओके, मग ई सर्च करायचा. ई कुठे आहे इथे. सो ई कडे आपण कसं आलेलो आहे त्याचं ओरिजिन लिहायचा जी. ओके, मग जी सर्च करायचा क्यू मध्ये. तर क्यूचं जीचं ओरिजिन काय बी, म्हणजे जी कडे आपण बी कडून आलोय. मग बी सर्च करायचं आणि बी चं ओरिजिन काय ए. म्हणजे फक्त ए टू जे जाण्यासाठी हे सगळे रिचेबल नोड्स होते, पण ए टू जे जाण्यासाठी फक्त कोणते ट्रॅव्हर्स होणार, ए टू बी, बी टू जे, जी टू ई आणि ई टू जे. आता ए कडून एफसी बी ला आहे, पण नेमकं जे कडे जाण्यासाठी आपण कोणता वे यूज केला अकॉर्डिंग टू दिस अल्गोरिदम, थ्रू बी, नॉट एफ आणि सी, म्हणून ते आलेले नाहीयेत. बघा, जे आपलं जे काही डेस्टिनेशन असेल तुमचं ते आलं की स्टॉप करायचं. मग ते डेस्टिनेशन कोणत्या ओरिजिन कडून आले तो, परत तो ओरिजिन कोणत्या ओरिजिन कडून आलाय तो, परत ती नोड कुठून आलेली तो, असं तुम्ही सोर्स जो आहे तुमचा तिथपर्यंत जायचं. मग तेवढेच नोड्स फक्त काय होणार ट्रॅव्हर्स होणार. तर हे झालं ब्रेड्थ फर्स्ट सर्च अल्गोरिदम. ओके, युजिंग द क्यू. ओके, आता डेप्थ फर्स्ट सर्च पण थोडंफार तसंच आहे, फक्त पुश आणि पॉप टॉप एंडनी होतं आणि आपल्याला एकच नोड इनपुट द्यायचे आणि जेवढे रिचेबल आहेत तेवढे फक्त फाइंड आउट करायचे आहेत. ओके, नेक्स्ट आहे बघा डेप्थ फर्स्ट सर्च अल्गोरिदम. तर ते युजिंग स्टॅक करणार आहे आणि तुम्हाला सांगितलं सोर्स डेस्टिनेशनला आपण फक्त एकच इनपुट देणार. जर आपल्याला पर्टिक्युलर नोड पासून ज्या नोड्स रिचेबल आहेत डायरेक्ट वेनी और इनडायरेक्ट वेनी ते जर फाइंड आउट करायचं असेल देन वी विल यूज द डेप्थ फर्स्ट सर्च अल्गोरिदम. इट इज इम्प्लिमेंटेड युजिंग द स्टॅक. ओके, सो आपण नोड घेऊया जे, आणि तुम्ही कोणती घेऊ शकता, कोणताही ग्राफ घ्या. हा मी कॉम्प्लेक्स घेतलेला आहे बिकॉज तुम्हाला अल्गोरिदम प्रॉपर करण्यासाठी, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये नोड्स येतात, ते एन नंबर ऑफ नोड जास्त आहे. सो आपलं जे अल्गोरिदम आहे ते एन नंबर ऑफ टाइम्स आपलं लूप कम्प्लीट होतं. आपण जर लिंक रिप्रेझेंटेशन मधला ग्राफ घेतला असता तर 1-2 इटरेशन मध्येच कम्प्लीट झाला असतो. सो जास्त वेळा आपला अल्गोरिदम हे जे लूप आहे ते एन नंबर ऑफ टाइम्स आपलं ट्रॅव्हर्स इटरेट होण्यासाठी मी थोडा कॉम्प्लेक्स ग्राफ घेतला. ओके, सो आता आपल्याला सपोज जे पासून फाइंड आउट करायचं आहे की कोणत्या कोणत्या नोड रिचेबल आहेत, आपण डेप्थ फर्स्ट सर्च यूज करणार. ज्या नोड जे पासून रिचेबल असतील फक्त तेवढ्याच. अगेन ही स्टेप सेम आहे. सो पहिल्यांदा जी तुमची इथे एनच लिहा, जी तुमची नोड असेल त्याच्यापासून तुम्हाला जेवढ्या नोड्स रिचेबल आहेत ते फाइंड आउट करायचे, ती एन नोड असेल तर एन नोड आता आपली सध्या कोणती जे. तुम्ही ह्या ग्राफ मधली सी घ्या, बी घ्या, ए घ्या, ए पासून सगळ्याच नोड रिचेबल आहेत. बघा मी तुम्हाला काय सांगितलं की तुमचे इनपुट काय त्याच्यानुसार होईल. आता ए पासून ऑल द रिमेनिंग नोड्स आर रिचेबल आहेत. मग जर तुम्ही ए दिलं तर सगळ्याच नोड व्हिजिट होणार, म्हणजे तुमचं ट्रॅव्हल्सर झालेलं आहे. पण जर तुम्ही जे दिलं तर ए होणार नाही बघा, आणि अजून एखादी नोड नाही होऊ शकत. तर ए आपण बघूयात कोणत्या कोणत्या होतात. मग ज्या रिमेनिंग आहेत त्या ट्रॅव्हर्स होणार नाही. म्हणजे डेप्थ फर्स्ट सर्च आणि ब्रेड्थ फर्स्ट सर्च मध्ये नेसेसरी नाहीये की हे ट्रॅव्हल्सर अल्गोरिदम असले तरी सुद्धा ऑल दी नोड्स व्हिजिट होतील. ओके, सो आपण जे पासून आपल्याला बघायचंय कोणत्या नोड्स व्हिजिट होतील. तर जी आपली स्टार्टिंग नोड आहे की आपल्याला जे पासून बघायचंय तर ती स्टॅक मध्ये टाकायची. ओके,
स्टॅक आणि टॉप. तर स्टॅक मध्ये आपलं टाकला जे आणि जे म्हणजे टॉप काय झाला 1 झाला. ओके. आणि नंतर रिपीट स्टेप करायचं जोपर्यंत स्टॅक एम्प्टी होत नाही. रिपीट स्टेप 4 and 5 until the stack is empty. तर स्टॅक सध्या एम्प्टी नाहीये. सो पॉप द टॉप नोड. टॉप नोड जी आहे ती पॉप करायची, तिला प्रोसेस करायची आणि त्याचं स्टेटस चेंज करायचं. ओके. ते ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे ट्रॅव्हल्स करायची आणि मग नंतर जे तुम्ही पॉप केलेले आहे त्याचे सगळे नेबर जे आहे ते स्टॅक मध्ये टाकायचे. ओके. नाउ जे तुम्ही रिमूव्ह करणार, जे काय करणार रिमूव्ह करणार. आता हा क्यू आहे स्टॅक आहे. ओके. सो टॉप जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता तसं फ्रंट इन्क्रीमेंट होतो, पण इथे जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता तेव्हा टॉप डिक्रीमेंट होतो. ओके. सो जे जर मी रिमूव्ह केला तर टॉप 0 होणार. ओके. आणि टॉप 0 झाला. जे रिमूव्ह केला सो टॉप काय झाला 0 झाला. ठीक आहे. नाउ आता आपण काय करणार, जे रिमूव्ह केलं ना तर जे चे नेबरिंग नोड्स टाकणार म्हणजे डी आणि के. पहिले डी नंतर के. म्हणजे टॉपची नोड कोणती झाली आता 1 2. आता टॉप 1 झाला 2 झाला म्हणजे 2 आहेत. आता टॉपची जर रिमूव्ह झाली तर कोणती रिमूव्ह होणार के होणार. मग अशी एकच होती. आता 2 नोड्स आहेत स्टॅक मध्ये जी ऑलरेडी रिमूव्ह झालेली आहे 2 आणि स्टॅक मध्ये फ्रंट नोड नाही होत. कोणती होती टॉपची. तर मी डी नंतर के टाकलेला आहे तर के रिमूव्ह होणार. ओके. सो परत लूप. स्टॅक एम्प्टी नाहीये, टॉपची नोड रिमूव्ह करायची म्हणजे के रिमूव्ह केला की टॉप किती झाला आता 1 आहे. ओके. नाउ के प्रोसेस करायचा. ठीक आहे. तुम्ही जे केला के प्रोसेस केला. ओके. नाउ के चे जे नेबरिंग नोड्स आहेत ते टाकायचे ई आणि जी. म्हणजे टॉप 1 होता आता 2 आणि 3 म्हणजे टॉपची नोड कोणती आता जी आहे. ओके. स्टॅक एम्प्टी नाहीये सो जी रिमूव्ह केला. म्हणजे बघा हे सर्कल केलेलं स्टॅक मध्ये नाहीये. स्टॅक मध्ये काय होतं डी ई आणि जी होता असं होता. आता काय राहिलं जे रिमूव्ह केला. ओके. आता स्टॅक मध्ये फक्त डी आणि ई हे कंटिन्युअसली राहिले. ठीक आहे. आणि जे रिमूव्ह केल्यामुळे टॉप परत काय झाला 1 नी डिक्रीमेंट झाला म्हणजे 1 आणि 2 झाला. ओके. नाउ बघा जी चे नेबरिंग काय काय आहेत बघा सी आणि ई. ओके. तर ई ऑलरेडी आहे सो आता टाकलं सी म्हणजे स्टॅक मध्ये सध्या आहे डी ई आणि सी आहे. ओके. नाउ आता टॉपचा रिमूव्ह होणार म्हणजे आपण आता विजिट सी पण रिचेबल यायचं मिनिंग जे पासून. ओके. आता टॉप परत आपला 2 झाला 1 आणि 2 एक रिमूव्ह केला म्हणजे आता सध्या स्टॅक मध्ये काय काय आहे फक्त डी आणि ई आहे. 1 फर्स्ट इंडेक्सला हा आणि लास्ट इंडेक्सला 2 म्हणजे टॉपला ई आहे. ओके. सी रिमूव्ह केला. सी चे नेबर्स एफ टाकला आणि टॉप काय होणार आता 3 होणार. आता रिमूव्ह काय करणार टॉपचा म्हणजे एफ. आता कोणता एफ रिमूव्ह केला. ओके. म्हणजे टॉप परत आता 2 झाला. ठीक आहे. आता एफ चे नेबर्स डी ऑलरेडी स्टॅक मध्ये आहे. ओके. आता रिमूव्ह कोणता होणार ई कारण की आता स्टॅक मध्ये फक्त डी आणि ईच आहे. तर टॉपचा कोणता आहे लास्ट ई कोणता झालेला आहे डी आणि ई मध्ये ई झालेला आहे तर तो पहिले आउट होणार. सो ई रिमूव्ह झाला की टॉप काय राहिला फक्त आता 1 राहिला. ओके. ई रिमूव्ह केला आणि ई चे नेबर्स काय डी सी आणि जे आहे. ओके. सो डी ऑलरेडी स्टॅक मध्ये आहे. सी प्रोसेस झालेला आहे. जे पण प्रोसेस झालेला आहे म्हणजे कोणताही का टाकायचा नाही. नाउ डी रिमूव्ह करणार टॉप झाला 0. ओके. आता डी चे नेबर्स काय सी आहे तर सी ऑलरेडी आपला प्रोसेस झालेला आहे म्हणजे स्टॅक काय झाला आता एम्प्टी झाला. ओके. सो आपलं लूप कंप्लीट झालं. एक्झिट म्हणजे जे पासून कोणते नोड तुम्ही विजिट करू शकता ट्रॅव्हल्स करू शकता जे के जी सी एफ ई आणि डी. म्हणजे बघा जे पासून जे विजिट करू शकता के जी एफ ई सी आणि डी म्हणजे ए आणि बी कडे जे ह्या रिचेबल जे पासून रिचेबल ए आणि बी नाही म्हणजे असं कोणताच वे नाहीये की तुम्ही ए आणि बी कडे जे जर सोर्स असेल तर ए आणि बी डेस्टिनेशन येऊ शकत नाही बिकॉज तसा कोणताच इनडायरेक्ट और डायरेक्ट पाथ अवेलेबल नाहीये. सो जर जे तुमचा असेल डेप्थ फर्स्ट सर्चला फॉर धिस ग्राफ जर जे इनपुट असेल तर तुम्हाला एवढेच फक्त काय होणार ट्रॅव्हल्स होणार. ओके. सो हे झाले तुमचे डेप्थ फर्स्ट सर्च आणि ब्रेड्थ फर्स्ट सर्चचे अल्गोरिदम. प्रोग्राम लगेच करू नका बिकॉज आपल्याला त्याचं रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. इन्सर्शन कसं करायचं ग्राफचं मग इन्सर्ट नोड डिलीट नोड इन्सर्ट एज डिलीट एजचे अल्गोरिदम्स बघू नेक्स्ट लेक्चर मध्ये आणि त्याचे प्रोग्राम. ते इन्सर्ट डिलीटचे अल्गोरिदम्स एक्सप्लेन करायला आणि प्रोग्रामला आपल्याला अजून 2 लेक्चर्स तरी लागतील मिनिमम.
अँड देन आपला ग्राफ कम्प्लीट होईल. मिनिमम 2 or 3 लेक्चर्स लागतील. ओके, त्याच्यानंतर आपण अजून एक लेक्चर आपण त्याच्यामध्ये आपण जे सॉर्ट राहिलेला आहे, रॅडिक्स नाही, शेल सॉर्ट राहिला आहे आय थिंक आपलं, आणि मर्ज सॉर्ट राहिले. तर हे 2 सॉर्ट आपण कम्प्लीट करू. म्हणजे आपल्या 4 to 5 लेक्चर्स आपल्याला अजून लागतील, बिकॉज ग्राफ थोडंसं व्हास्ट आहे आणि जे इन्सर्ट नोड आणि इन्सर्ट एजचे जे अल्गोरिदम्स आहेत ते पण मोठे अल्गोरिदम्स आहेत भरपूर. सो आपल्याला मिनिमम 2 to 3 hours लागणारच आहेत त्याला. ओके, विथ प्रोग्राम.